आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत आहे युनिक इन्फॉर्मेशन हब या आपल्या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत अस्थमा म्हणजेच दमा, ॲलर्जिक सर्दी, त्याचबरोबर वारंवार शिंका येणे, रात्रीला मोठ्या प्रमाणामध्ये खोकल्याच्या उगऱ्या येणे, डोळे खाजवणे, घसा खवखव करणे, नाकातून द्रव्य वाहणे, घशाकडे आपल्या नाकामधून काही लिक्विड हे येत असेल किंवा कानामधून सर्दीच्या माध्यमातून आपल्याला त्रास होत असेल तर यावर कायमचा उपाय म्हणून आपण आयुर्वेद आणि होमिओपॅथिक उपचार करू शकता. मित्रांनो, हे उपाय अतिशय रामबाण असून याचा जर योग्य प्रकारे आपण वापर केला तर आपल्याला या त्रासापासून कायमची मुक्ती मिळू शकते. त्याकरिता कोणत्या औषधी आपण घ्यायच्यात हे आता आपण बघणार आहोत. तर आपण आता बघू शकता, ही आहे पतंजलीची संजीवनी वटी, ही आहे श्वासहरी वटी. त्याचबरोबर आपण पतंजली योगपीठचं ब्रोकॉम, तसेच लक्ष्मी विलास रस या 4 टॅबलेटचा वापर नियमितपणे करू शकता. तसेच वॅक्सन या कंपनीचा होमिओपॅथिक नसल ॲड ड्रॉप, ॲलर एड प्लस वॅक्सन या कंपनीचा तर बघू शकता आपण वॅक्सन या कंपनीचा ॲलर ॲड हा एक किट आहे. याच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारच्या ॲलर ॲड्सच्या टॅबलेट्स मिळतात, ह्या की ॲलर्जिक सर्दी दमा यासाठी आहेत. त्याचबरोबर वॅक्सन याच कंपनीचा ड्रॉप नंबर 22 B22 ड्रॉप सुद्धा आपल्याला या किटमध्ये मिळतो. तर ॲलर ॲड प्लस नावाची ही वॅक्सन या कंपनीची किट आहे, याचा सुद्धा वापर आपण करू शकता. याचे डोजेस मी आपल्याला सांगणार आहे थोड्याच वेळाने. त्याचबरोबर डॉक्टर रेक्वेक या कंपनीचा R49 नंबरचा ड्रॉप्स, आताच आपण बघितलेला आहे B22 नंबरचा ड्रॉप्स. त्याचनंतर ॲलरियन ड्रॉप्स आणि R76 नंबरचा ड्रॉप्स. तर हे सर्व जे होमिओपॅथीचे ड्रॉप्स आहेत, होमिओपॅथीची ही औषधी आहे, ही औषधी मोस्टली अस्थमा आणि ॲलर्जिक सर्दी, नाक वाहणे, डोळे खाजवणे, शिंका येणे, कानामध्ये सर्दी जमा होणे, वारंवार शिंका येणे, यासाठी याचा वापर जर आपण व्यवस्थित केला तर ह्या सर्व औषधी आपण घेत असताना याचे जे ड्रॉप्स किती घ्यायचे, त्याचे डोजेस या ड्रॉप्सच्या वर लिहून दिलेले आहेत, त्याप्रमाणे आपण ते डोजेस घ्यायचे आहेत. पतंजलीच्या ह्या ब्रोनकॉन, श्वासाहारी, लक्ष्मी विलास रस आणि संजीवनी वटी ही एक गोळी आपण सकाळ संध्याकाळ घेऊ शकता. त्याचबरोबर हे जे ड्रॉप्स आहेत याचे आपण घेऊ शकता. हे बघू शकता आपण परत एकदा, ही पतंजली योगपीठ बाबा रामदेव यांची ब्रोकोम आणि श्वासाहारी वटी आहे. श्वासाहारी वटीमध्ये तुम्हाला श्वासाहारी रस सुद्धा मिळतो, ते सुद्धा आपण घेऊ शकता. हे सर्व घेत असताना आपण काळजी घेणं गरजेचं आहे की त्याचा जास्त डोस होईल हे आपण अवॉइड करायचं आहे, अल्टरनेट घेत चालायचं आहे. कमीत कमी आपल्याला 5 ते 6 महिने ह्या सर्व औषधी आलटून पालटून आणि कमी प्रमाणामध्ये घेणं खूप गरजेचं आहे. लक्ष्मी विलास रस आणि संजीवनी वटी हे सर्व आपले जे श्वसनाचे विकार आहेत यावर अतिशय प्रभावी आहे. त्याचबरोबर B49 आणि ड्रॉप जो आहे त्याचे आपण जे डोसेस मेन्शन केलेले आहेत कंपनीने त्याप्रमाणे घेऊ शकता. सर्व औषधी एकत्र न घेता आपण 15 दिवस या कंपनीचे आणि 15 दिवस दुसऱ्या कंपनीचे असे अल्टरनेट जर आपण केलं तर आपल्याला कोणताही त्रास सुद्धा होणार नाही आणि आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट सुद्धा मिळेल. रात्री जर आपलं नाक बंद होत असेल तर अशा प्रकारे हा होमिओपॅथीचा वॅक्सन या कंपनीचा नसल ॲड ड्रॉप्स स्प्रे आहे, याचा सुद्धा आपण यूज नाकामध्ये स्प्रे रात्रीच्या वेळेस मारून करू शकता. तर डॉक्टर रेक्विक या कंपनीचा R76 नावाचा हा ड्रॉप्स आहे, याचा सुद्धा यूज आपण अस्थमासाठी करू शकता. नंतर हे बघा आपण बघू शकता इथे
न्यू लाईफचा अलेरियन हा सुद्धा ड्रॉप्स आहे. तर हे जे काही ड्रॉप्स मी मेन्शन केलेले आहेत हे सर्व अस्थमा, ॲलर्जिक सर्दी त्याचबरोबर शिंका यासाठी आहेत. तर हे ड्रॉप घेत असताना आपण अल्टरनेट हे सर्व ड्रॉप घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर बघू शकता SBL ड्रॉप नंबर 8 हा SBL कंपनीचा आहे. छोट्या मुलांना ॲलर्जिक जी सर्दी होते त्यासाठी सुद्धा खूप प्रभावी आहे. डोस घेत असताना काळजी घ्यायची आहे की जास्त प्रमाण होणार नाही. 2 किंवा 3 थेंब जर आपण एका कंपनीचा घेत असेल तर 10 थेंब, जर सर्व मिक्स करून घेत असाल तर 2-2 किंवा 3-3 थेंब 2 टाईम आपण घेऊ शकता. त्याचबरोबर आपण शक्यतो धुळीत जाणे टाळावे. नियमित योगासन, प्राणायाम करायचं आहे. त्याचबरोबर मास्क लावून आपण बाहेर जरी निघालात तर मास्क लावून बाहेर जायचं आहे. थंड आणि आंबट पदार्थ आपण अव्हॉइड करायचे आहेत. तसेच दमा हा जेनेटिक्स असल्यामुळे आपण याचं समूळ उच्चाटन हे आयुर्वेद आणि होमिओपॅथीच्याच माध्यमातून करू शकता. ॲलोपॅथिकने मात्र आपल्याला काही प्रमाणामध्ये तात्पुरता आराम मिळत असतो. यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे इन्हेलर्स, त्यानंतर टॅब्लेट्समध्ये डेरिफ्लिन यासारख्या औषधी डॉक्टर्स रिकमेंड करतात, परंतु त्या औषधींनी आपल्याला काही प्रमाणामध्येच आराम मिळतो. कायमचा आणि संपूर्ण आराम जर आपल्याला पाहिजेत असेल तर आपण होमिओपॅथी किंवा आयुर्वेदिक उपचार घेणं खूप गरजेचं आहे. आणि हे जे मी तुम्हाला औषधी सांगितलेले आहेत ह्या अतिशय प्रभावी अस्थमा, ॲलर्जिक सर्दी याच्यावर काम करतात. त्याचबरोबर मी आपल्याला एक दुसरा सुद्धा स्पेशल व्हिडिओ देणार आहे की जो ॲलर्जिक सर्दीसाठी आहे. ॲलर्जिक सर्दीसाठी सुद्धा काही वेगळे ड्रॉप्स हे कंपनीने बनवले आहेत. त्यामध्ये ड्रॉप नंबर 49, ड्रॉप नंबर 49 एक आहे आणि इतर काही ड्रॉप्स आहेत. त्याची सुद्धा माहिती मी आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर मित्रांनो, आपण हा उपाय व्यवस्थित करा. जे काही माहिती कंपनीने मात्रेच्या बद्दल दिलेली आहे, डोजेस बद्दल, ती आपण काळजीपूर्वक विचारात घेऊन आपण या औषधीचं सेवन लॉंग टर्मसाठी जर केलं तर आपल्याला नक्कीच या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या प्रकारचा आराम हा मिळणार आहे. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका.